तर बघा नागरिकांनो, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना ही सुरू झाली होती आणि त्याची जी शेवटची तारीख होती ती 2 जूनपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं होतं. तर ज्या लोकांनी या योजनेकरता अप्लाय केलेलं असेल, यामध्ये दुधाळ गाई, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन या प्रकारचे सर्व योजना यामध्ये सामील होत्या. तर आता बघा त्याचं वेळापत्रक आलेलं आहे की तुमची निवड यादी ही किती तारखेला लागणार, त्यानंतर मध्ये तुम्हाला कागदपत्रे हे किती तारखेला अपलोड करायचे आहे, याच्या तारखासुद्धा लोकांना माहिती नसतात, तर लाभार्थ्यांना माहिती नसतात. त्याकरता त्याचं वेळापत्रकसुद्धा वेबसाईटवर दिलेलं आहे. तर त्या पद्धतीची माहिती आज आपण इथे घेणार आहे. तर बघा, लाभार्थ्याची प्राथमिक निवड यादी ही 3 जूनपासून तर 7 जूनपर्यंत आहे. म्हणजे 7 जूनच्या आधी तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं नाव हे यादीमध्ये आलेलं आहे की नाही. त्यानंतर लाभार्थ्यामार्फत कागदपत्रे अपलोड करण्याची जी तारीख आहे ती 8 जूनपासून 15 जूनपर्यंत आहे. 15 जूनच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, जे कागदपत्रे त्या वेबसाईटवर तुम्हाला मागणार. वेबसाईट ah.mahabms.com ही वेबसाईट आहे. त्यानंतर बघा, इतर माहितीसुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटवर दिलेली आहे. तुमच्या कागदपत्रामध्ये जर काही त्रुटी आढळल्या असेल त्याचीसुद्धा तारीख त्यांनी दिलेली आहे 27 जूनपर्यंत. ते तुम्हाला काही त्रुटी जर आढळल्या असेल तर त्या तुम्हाला दुरुस्त करायचं आहे. एखादं डॉक्युमेंट जर रिजेक्ट झालं असेल ते तुम्हाला पडताळणी, गव्हर्नमेंटनी पडताळणी केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की हे कागदपत्र तुमचं रिजेक्ट झालेलं आहे. तर ते सुद्धा तुम्हाला 27 जूनच्या आधी अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर तुमची अंतिम पडताळणी आणि अंतिम यादी जी आहे ही 2 जुलै 2025 या तारखेला लागणार आहे. तर 2 जुलैपर्यंत तुमच्या या योजनेचा निकाल हा लागून जातो. तर या पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला